नमस्कार, मी राजेंद्र उंजे. IBN लोकमत स्पेशलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये बंगळुरूमध्ये झालेली सामूहिक विनयभंगाचा प्रकाराची घटना असेल. लोणावळ्याजवळच्या विसापूर किल्ल्याच्या ठिकाणी नववर्षाच्या पूर्वसंध्येला तिथे आलेल्या महिला पर्यटकांबरोबर स्थानिकांनी केलेलं गैरवर्तन असेल. तेव्हा अशा सगळ्या घटना पाहिल्यानंतर या घटनांचं चित्रण, या घटनांचं स्वरूप मांडायचं कसं, म्हणून आम्ही हा काळा रंग दाखवून त्याचा निषेध करतोय. हे कधी थांबणार? वारंवार फक्त चर्चा करायच्या, कायदे कडक आहेत म्हणून त्यावरती परिसंवाद करायचे, विनिमय करायचा. सरकार म्हणतंय की आम्ही कठोर पावलं उचलतोय, पण हे सगळं होत असताना कायदे कडक आहेत पण कायद्याला अनुरूप कारवाई होतीये का, हाही कळीचा मुद्दा आहे. कारण बंगळुरूमध्ये झालेली घटना 72 तासांनी पोलीस त्याच्यावर गुन्हा दाखल करतात का, तर ती सामूहिक घडलेली घटना आहे. गुन्हा कुणावर नोंदवायचा? अहो, चोऱ्यामाऱ्या झाल्या तर देखील पोलीस अज्ञात गुन्हे दाखल करतात ना. इथे अज्ञातावर गुन्हा दाखल होऊन देखील चौकशी करता आली असती आणि साक्षीदारांना बोलतं देखील करता आलं असतं. 72 तास कशासाठी पोलिसांनी घालवले, ह्या सगळ्या बाबी लक्षात घेता या घटनेकडे पाहताना देश सुन्न नजरेनं पाहतोय. आणि त्यातच घडलेली ही विसापूरची घटना. म्हणून आम्ही आज चर्चा करतोय, हे कधी थांबणार? बंगळुरूमध्ये सामूहिक विनयभंग प्रकरणामध्ये अखेर 72 तासांनी काल रात्री गुन्हा नोंदवण्यात आलाय, पण अजून एकालाही अटक झालेली नाही. आपण ही दृश्य पाहतोय. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही दृश्य आहेत. कशा पद्धतीने एखाद्या महिलेचा सामूहिक विनयभंग केला जातो तुम्ही पडद्यावर पहा. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासतोय आणि पोलिसांचा शांतपणे तपास सुरू आहे, असं बंगळुरूचे पोलीस आयुक्त प्रवीण सूद यांनी म्हटलंय. 31 डिसेंबरच्या रात्रीची बंगळुरूमधली ही दृश्य आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघा, जी मगाशी तुम्हाला फोटोच्या स्वरूपामध्ये दिसली. बंगळुरूमध्ये जमावानं अनेक महिलांचा विनयभंग केला, त्यांना मारहाण केली, चोरीचा प्रयत्न केला, त्याची ही दृश्य. सुदैवानं पोलीस तिथं पोहोचले आणि पुढचा अनर्थ टळला. पण 3 दिवस गुन्हा का दाखल केला नाही, हा मोठा सवाल आहे. कहर म्हणजे 31 डिसेंबरला अशा गोष्टी होत राहतात असं खुद्द कर्नाटकचे गृहमंत्री म्हणत असतील तर ही संवेदनशीलता म्हणायची की राजकारण्यांचा घसरलेला दर्जा म्हणायचा? याचं हे उत्तम उदाहरण जी परमेश्वर यांचं वक्तव्य. तर ही बंगळुरूची नववर्षाला घडलेली घटना, महिला अत्याचाराची घटना पाहत असताना देश सुन्न झाला होता. मात्र असाच संतापजनक प्रकार पुण्यातही समोर आलाय. लोणावळ्याजवळ विसापूर किल्ल्यावर जमलेल्या काही महिला आणि पुरुष पर्यटकांना तिथल्या जमावानं बेदम मारहाण केली. दुर्ग संवर्धक, दुर्गप्रेमी असल्याचं सांगत जवळपास 13 जोडप्यांना मारहाण या लोकांनी केली. या घटनेनंतर तब्बल 2 दिवसांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुरुष पर्यटकांचे कपडे काढून त्यांना मारहाण करण्यात आली, तर महिलांचाही विनयभंग करण्यात आला. शिवाय त्यांना मारहाणही करण्यात आली. रात्री 9:30 पासून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत पर्यटकांना ही मारहाण सुरू होती. या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांवर गुन्हा दाखल केलाय, तर 10 जणांना अटकही केली. कुछ टूरिस्ट विसापुर फोर्ट में 31 दिसंबर मनाने के लिए आए थे. उसी दौरान कुछ लोगों के और उनके बीच में हाथापाई हो गई. उसके तहत लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन में FIR रजिस्टर किया है और इसी के अंतर्गत अभी तक 9 एक्यूज को पुलिस ने कस्टडी में लिया है. ती सगळी लोक आहेत ते असे म्हणतात की ह्यांनी आम्हाला मारहाण केली वगैरे सगळं सांगतायत. आम्ही ज्यावेळेस ज्या दारूच्या बाटल्या पकडल्या, तिकडचे हुक्काचे जे पॉट आहेत ते सगळे पकडले, गांजेचं जे काही पकडले ते सगळं इथं जमा केलंय आणि प्रत्यक्षात आपण ते सुद्धा पाहू शकता.
आणि खोटा आरोप आमच्यावरती होतोय. महाराष्ट्रातल्या तमाम दुर्गप्रेमींवरती आरोप होतोय की त्यांनी मोबाईल चोरले, त्यांचं जे काही सगळं साऊंड सिस्टम आहे ती आम्ही चोरली किंवा पेनड्राईव्ह आम्ही चोरला. आम्ही कुठल्याही प्रकारची कोणाची वस्तू घेतली नाही. आम्ही गेलो, त्यांना प्रेमाने समंजसपणे सांगितलं. त्यावेळेस आमचे वादविवाद झाले, थोडीशी धक्काबुक्की झाली, पण आम्ही त्यांना जास्त काही मारलेलं नव्हतं. आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत मुंबईतून सामाजिक कार्यकर्ते हरीश सदानी देखील, आणि आपल्यासोबत आमचे 2 प्रतिनिधी असतील, पुण्यावरून हालिमा कुरेशी आणि नागपूरहून प्रवीण मुधोळकर. त्यामुळे सुरुवात हालिमा तुझ्यापासून करतो. तुझ्यासोबत जे काही नागरिक आहेत यांचं काय नेमकं म्हणणं आहे? या सगळ्या संतापजनक अशा घटना आहेत, ज्या प्रकारे कायदे कडक आहेत, पोलिसांकडनं कारवाई होत नाही, गुन्हा उशिरा दाखल होतो, आणि अशा प्रकारे समाज रक्षणाचा, संस्कृती संवर्धनाचा आव आणत अशा घटना होताना दिसत आहेत. खरं आहे राजेंद्र, तथाकथित असं स्वतःला म्हणून घेणारे जे संस्कृती रक्षक आहे त्यांचं भांडेफोड अनेक वेळा झालेली आहे. आणि त्याचबरोबर आपण म्हणतो की अजूनही जर 9 वर्षाच्या स्वागताला मुलं जाऊ शकतात, मात्र जर मुली गेल्या तर मात्र त्या कुठेतरी पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करतात असं त्यांच्यावरती नेहमीच आक्षेप घेतला जातो आणि त्यांना दूषण सुद्धा दिलं जातं. आणि जेव्हा काही घटना घडतात तेव्हा त्याच्यावरती कारवाई करण्याचं सोडून मात्र मुलींचाच याच्यामध्ये दोष आहे असंच नेहमी चित्र पुढे केले जातं. निर्भया प्रकरणानंतर वर्मा कमिटी नेमली गेली असेल, पुन्हा छेडछाडीचं जे प्रकरण आहे ते अजामीन पात्र सुद्धा केलं असेल, मात्र तरी सुद्धा कुठेतरी संवेदनशीलता जी आहे ती हरपलेली आपल्याला या सगळ्याच घटनांवरून दिसून येतं. माझ्याबरोबर काही मुली आहेत, त्या कॉलेज वयीन या सगळ्या तरुणी आहेत ज्या स्वतः अनेक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करतात. आपण त्यांच्याशी बोलूयात की नेमकं त्यांना काय वाटतं. काय सांगाल? खरं तर नवीन वर्ष सुरू झालं ते महिलांची छेडछाड असेल आणि यानेच कुठेतरी 2017 हे वर्षाची सुरुवात करण्यासाठी महिलांनाही वाटू शकतं, त्याही जाऊ शकतात, त्याही एन्जॉय करू शकतात, मात्र नेहमी त्यांच्या कपड्यांच्याच ह्याच्यामध्ये कुठेतरी त्यांचे चारित्र्य असेल आणि याची मोजमाप होते. काय सांगाल याविषयी? खरं सांगायचं झालं तर म्हणजे ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवातच ह्या अशा प्रकरणाने होती आहे. खरं तर म्हणजे अजूनही मुलींना कितपत स्वातंत्र्य मिळालं आहे याच्यावर खरा मोठा प्रश्न आहे. आणि आज जर समाजात मुलांना वंशाचा दिवा असं म्हटलं जातं, पण कदाचित असं म्हणजे सांगायचं झालं तर मुलगा जर वंशाचा दिवा आहे, त्याची म्हणजे एक दिवा म्हणून तो प्रकाश देतोय सगळ्यांना, पण त्याच्या खरी वात त्याची तर ही म्हणजे एक मुलगीच आहे. मग तिला आपण का तुच्छ लेखावं? जर समाजात जेवढे हा नेहमीच आपण दृष्टिकोन मांडत असतो, मात्र तरी सुद्धा आपण या 2-3 घटना ज्या झाल्या आणि त्यातही जिथे सिलिकॉन व्हॅली म्हटलं जातं भारताची, ज्याला अशा शहरामध्ये जे आधुनिक आहे आणि जगभरातून मोठ्या प्रमाणात IT सेक्टर आपण म्हणतो की खूप मोठं आहे तिथे, मात्र तरी सुद्धा कुठेतरी बँगलोरच्या होम मिनिस्टरनी सुद्धा अतिशय असंवेदनशील वक्तव्य केले. ती स्वतः एक महिला. ॲक्च्युली मी पण हेच सांगेल की जसं आपलं कल्चर आहे आपलं तसंच आपण राहायला पाहिजे. आपली संस्कृती जशी आपल्या आईने जपत आली, आपल्या आजीने जपत आली. मान्य आहे तुम्ही वेस्टर्न कल्चर नक्कीच इव्हेंट करा, की तुम्ही दिवसभर घाला, कसेही कपडे घाला, काही विषय नाही, पण ज्या अर्थी आपल्यावरती जबाबदारीची जाणीव असते, याची जबाबदारीची जाणीव ठेवून कमीत कमी आपल्या रात्री येणारा उशीर होणार आहे किंवा काहीही असू देत, किंवा आत्ताचं कल्चर मुलांची थिंकिंग बदलली आहे. मुलांचा विषय सोडा, त्यांची थिंकिंग सोडा. काय सांगशील? अनेक मुली असे म्हणतात जरी आम्ही बुरखा जरी घातला ना तरी आमच्यावरती शेरेबाजी ही होतीच. नाही, मेन म्हणजे कपड्यांवरून हा विषय नाही आहे, लोकांच्या मानसिकतेचा विचार आहे. मुली जर आज बुरख्यात जरी असल्या तरी त्यांना टॉन्ट केले जातात. मग अरे तुम्ही छोटे कपडे घाला किंवा मोठे कपडे घाला, थिंकिंग तुमची ही नाही आहे की मुली म्हणजे काही लोक म्हणतात की मुलींची कपड्यांची स्टाईल वगैरे बदलायला पाहिजे. मग या गोष्टी आजमीने हे वक्तव्य केले. मला हेच सांगावंसं वाटेल, काल आपल्या जे मुलींसाठीचा हा प्रश्न आहे, तर काल सावित्रीबाई फुलेंची जयंती होती, त्यांच्यावरती कुरघोड्या झाल्या, त्यांच्यासोबत पण असे खूप सारे अन्यायकारक प्रकरणं घडले असतील, पण जर त्या तेव्हा मागे हटल्या असते तर कदाचित आज आपण इथे स्वातंत्र्याचा हा निश्वास घेऊ शकलो नसतो. खरं तर आपण जर पाहिलं तर कुठेतरी पोलिसांमध्ये सुद्धा असंवेदनशीलता आहे का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. आणि जसं राजेंद्र सरांनी सांगितलं की अज्ञातांच्या विरोधात गुन्हा हा दाखल करण्यात येतो. अनेक प्रकरणामध्ये चोरीच्या छोट्या चोरी झाल्या तरी पण हा गुन्हा नोंदवला जातो, मात्र महिलांविषयीच ही असंवेदनशीलता का नेमकी दाखवली जाते, हा प्रश्न या मुलींनी ते उपस्थित केलेला आहे. अगदी खरं आहे की एक असंवेदनशीलता या सगळ्यामध्ये कशी पोलिसांकडनं दाखवली जाते आणि जेव्हा समाजाचा दबाव वाढतो तेव्हा मग कारवाईची सगळी प्रक्रिया पुढे सरकली जाते. प्रवीण नागपूरकर काय नेमकं याच्याविषयी म्हणतात?
राजेंद्र, जाऊया आपण नागपूरकरांकडे. मुली आपल्यासोबत आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, त्यांना विचारूया बँगलोरमध्ये जावं लागतं, कोणासोबत ही घटना घडू शकते, आपल्या घरी राहणाऱ्या आपल्या मुलीसोबत, पत्नीसोबत, बहिणीसोबत. त्यामुळे या मुलींकडून जाणून घेऊया, कारण की हे वाक्य यासाठी महत्त्वाचं आहे, कारण की ज्या लोकांनी या संदर्भात विधानं केली आहे त्यांना ही जाणीव नसावी, त्यामुळे त्यांनी अशा विधानं ज्या ते केली आहे. काय सांगशील तू ज्या पद्धतीनं ही घटना घडली आहे आणि विधानं येत आहेत, काय सांगशील? सगळ्यात पहिली गोष्ट तर 31 तारखेला जी घटना घडली ती घडायलाच नको होती, ठीक आहे. आणि त्यावर जे असे रिॲक्शन्स आले, जसं फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायला अबू आझमी जे समाजवादी पार्टीचे लीडर आहेत, त्या पार्टीमधले, ते बोललेत की जिथे साखर असेल तिथे मुंग्या येणारच. म्हणजे त्यांनी असं म्हटलं गेलं की जसं काही सगळी चूक त्या पोरींचीच होती, ठीक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, काही मिनिस्टर्सचं असं म्हणणं आहे की वेस्टर्नाइज कल्चर म्हणजे आपण तिकडची संस्कृती आपल्यात आणल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. पण तो एक वेगळा प्रश्न झाला की आपण कुठली काय संस्कृती करतो, पण आपल्या संस्कृतीत असं करणं हे कधीच नव्हतं आणि ते नसावं ते का लोकांना कळत नाही. प्रत्येक वेळेला एका पोरीला का प्रत्येक गोष्टीसाठी आरोपी ठरवलं जातं की तिच्यामुळेच ते झालं असावं. बरं, तुम्ही सांगा, तुम्ही काय सांगाल या संपूर्ण घटनेवर, तुम्ही कसं बघता? सर, अतिशय दुःखद आहे आणि खूप क्रोध निर्माण होतो मनामध्ये की अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि त्यावर नेते जे आहेत ते अशा पद्धतीचं रिॲक्शन देतात. खरं म्हणजे आज आपल्या भारताची जी परिस्थिती आहे, 1000 महिलांमागे 750 मुली सध्या जन्मप्रमाण आहे आणि त्यामध्ये उपलब्ध असलेल्या मुलींना जर अशा पद्धतीची वागणूक समाजामध्ये मिळत असेल तर नक्कीच खूप धोकादायक परिस्थिती आहे. आणि दुसरं म्हणजे मला असं की थोडक्यात सांगते की संत कबीरांनी एक दोहा म्हटलेला आहे की माटी कहे कुंभार से तू क्या रोंदे मोय, एक दिन ऐसा आएगा मैं रोन दूंगी तोय. तर परिस्थिती अशी सुद्धा येऊ शकते. स्त्री भ्रूण हत्याचं प्रमाणही वाढतं आहे, म्हणून महिलांना चांगल्या पद्धतीची वागणूक देणं आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. राजेंद्र, आपण बघू शकतो की नागपूरमधल्या मुली ज्या आहेत, या महिला ज्या आहेत, यांनी आपली उद्विग्नता जी आहे ती व्यक्त केली आहे. त्यामुळे ही घटना कुठेही घडू शकते, त्यामुळे अशा घटनांवरती आणि अशा घटनांवरती प्रतिक्रिया देणाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे आणि हलगर्जी व्यक्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी जी आहे ती सुद्धा या निमित्तानं पुढे येत आहे. बरोबर आहे की या सगळ्या सर्वसामान्यांच्या मनातल्या व्यथा आहेत की नवीन वर्षाचं स्वागत एकीकडे होत असताना नव्या वर्षातले नवे संकल्प आपण घेऊन जातो, नव्या आशादायी स्वप्नांची वाट आपण पुढे पाहत असतो. अशा परिस्थितीत नव्या वर्षाचं स्वागतच जर अशा दुर्दैवी घटनांनी होत असेल तर निश्चितपणे नव्या वर्षामध्ये महिलांच्या बाबतीतली संवेदनशीलता दाखवण्यासाठी आपण सक्षम बनणार आहोत की नाही याची खरी विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. धन्यवाद हालिमा आणि प्रवीण, तुमच्या दोघांचेही. तुम्ही या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात त्याबद्दल. हरीश सरांनी देखील आपल्यासोबत असणार आहेत. मात्र ब्रेकची वेळ झाली, एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर या महिला ज्या म्हणाल्या आणि ज्या घडलेल्या घटना आहेत याचं विश्लेषण देखील हरीश सरांकडून आपण ऐकणार आहोत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय की ह्या सगळ्या घटना ज्या समाजामध्ये घडत आहेत, नवीन वर्षाच्या स्वागताला जर अशी दुर्दैवी घटना घडत असेल तर याला काय म्हणायचं. हरीश सदानी आपल्यासोबत आहेत. हरीश सदानी, ज्या सगळ्या प्रकाराच्या संदर्भात तुम्ही आतापर्यंत विविध ठिकाणी काम केलेलं आहे, याचा अभ्यास केलेला आहे, काय तुम्ही म्हणाल की या घटनांवरती अंकुश कसा आणायचा? अतिशय चीड आणि संताप आणणारी ही घटना आहे की नववर्षाच्या सुरुवातीलाच अशा घटनेने आपलं वर्ष सुरू झालं आहे आणि महिलांवरील हिंसा, गैरवर्तन हे आपण पाहतोय की दर दिवशी आपण कुठली ना कुठली घटना महाराष्ट्रात असो की आता कर्नाटकात. खरं तर इथे संबंधित जे लोक आहेत, मग ते पोलीस होते किंवा जमाव जो तिथे उपस्थित होता, जे घटना पाहतायत पण काही करत नाही, हा जो बघेपणा आहे तो अतिशय चीड आणणारा आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतं की जी यंत्रणा आहे, कायदे कडक आहेत पण त्याची अंमल होत आहे की नाही ह्यासाठी आपल्याला वरिष्ठ पोलीस कशा रीतीने महिलांवरील गुन्ह्याकडे पाहतायत आणि त्या दृष्टीने एक मेसेज अतिशय स्पष्टपणे सगळ्या फोर्सला देत आहेत की ह्या गोष्टी टॉलरेट होणार नाहीत, त्याची अंमल व्यवस्थित व्हायला हवी, तात्काळ व्हायला हवी. आणि मला असं वाटतं कुठेतरी त्या प्रशिक्षण जे दिलं जात आहे संबंधित पोलिसांना, त्या प्रशिक्षणाचा भाग सुद्धा की या प्रश्नाकडे तुम्ही कसं पाहताय. बिलकुल, प्रशिक्षणाचा भाग तर निश्चितपणे आहे. पण ज्या ठिकाणी आता बेंगळुरूची घटना घडताना पाहतोय आपण, त्याची फोटो देखील, त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील स्क्रीनवरती पाहतोय, या सगळ्यामध्ये खुद्द कर्नाटकचे गृहमंत्रीच म्हणतायत की नाही, अशा प्रकारच्या घटना 31 डिसेंबरला घडतच असतात. जर राजकारण्यांची मानसिकता तशी असेल तर पुढच्या प्रशासनाला घटनेची कारवाई करण्यासाठी धडक पाठपुरावा करावा लागतो. यासाठी काय मुद्दे मिळतील, कसे पुढे पोलीस कारवाई करतील जर राजकीय
अनास्थाच उदासीनता जर असेल तर. नाही, खरं तर त्यांचे जे उद्गार आहेत ते खरंच क्लेशकारक आहेत की अशा प्रकारे अशा घटना होतच असतात. म्हणजे खरं तर एक दुर्दैवाची बाब अशी आहे की जवळजवळ 1,500हून अधिक पोलीस तैनात यासाठीच करण्यात आलेले की अशा घटना होत असतात, हे पूर्वीची पार्श्वभूमी आहे. ही माहीत असताना सुद्धा तुमच्या समोर अशा घटना घडतात आणि तुम्ही बघेपणा, तर कुठेतरी मला असं वाटतं की असंवेदनशीलता तर आहेच आहे, पण स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वारंवार, मगाशी ज्या मुली म्हणाल्या वेगवेगळ्या भागातनं, अगदी नागपूरसारख्या ठिकाणी आणि इतरत्र, तर मला असं वाटतं कुठेतरी स्त्रीचं शरीर, स्त्रीचं मन, स्त्रीच्या भावनांची कदर, या गोष्टी ज्या आहेत ह्या कधीही ऑटोमॅटिक होणार नाही आहेत. ह्या शिकण्यासारख्या बाबी आहेत. मग ती लहान वयापासून असो की अगदी उच्च पदावर कार्यरत असणारे लोक, बघेपणा जे दिसते सर्वसामान्यांमध्ये, तर मला असं वाटतं की स्त्रीकडे एक माणूस म्हणून पाहायचं आणि तिचा नकार किंवा तिला ज्या गोष्टी नाही आवडतात त्या न केलेल्याच बऱ्या. हा, तर पण मला एक असं शेवटचा वाटतं प्रश्न हरिसदानी मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्या सगळ्या घटना घडतात. विसापूरची घटना आपण पाहिली, बंगळुरूमधली ही दृश्य आपण पाहतोय. मानसिकता बदलण्यासाठी म्हणून आपण काय केलं पाहिजे, अगदी थोडक्यात काय सांगाल? खरं तर सतत मुळात आपल्याकडे लैंगिक छेडछाड विषयी कडक कायदे आहेत, जे 3 वर्षापूर्वी आले. कामाच्या ठिकाणी असो, रस्त्यावर असो, घरात, इतरत्र, तर आपल्याकडे लैंगिक छेडछाड याविषयी जी चर्चा आणि ज्याबद्दल मोकळेपणाने बोलायला हवं, कायदा असून चालत नाही. तर मुळात त्याविषयी एक संवाद व्हायला हवा आणि तो संवाद मुलग्यांमध्ये व्हायला हवा, मुलींमध्ये व्हायला हवा, स्त्रियांमध्ये व्हायला हवा. बरोबर. तो नाही होताना दिसतंय. तर एक तर ती सुरुवात आहे आणि कुठेतरी स्त्रीला नाही म्हणण्याचा अधिकार आहे. स्त्री जेव्हा नाही म्हणते तर कुठेतरी त्या नकाराचा स्वीकार करणं आणि त्या दृष्टीने आपलं जे माणूसपणाचं पाऊल आहे, मला असं वाटतं कुठेतरी त्याच्यात आणि लैंगिकता शिक्षण त्याकडे तर बोट जातच जातं, कारण जे मुळात शिक्षण हा राज्य सरकारच्या अखत्यारीचा विषय आहे. अगदी खरं आहे की लैंगिकता शिक्षण असेल किंवा स्त्री पुरुष संबंधांमधले समज गैरसमज हे समजून घेणं असेल आणि त्या पुढे जाऊन मुलगा आणि मुलगी हे 2 भेद न मांडता त्या दोघांनी एकमेकांच्या भावनांविषयी एकमेकांना विचारांचे आदानप्रदान करून चर्चा करणं असेल, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या घटनांवरती अंकुश आणणं हे त्या बाजूनी थोडीशी कठीण गोष्ट असू शकणार आहे, सर्वसामान्यांकरता, समाजाकरता आणि पोलिसांच्या कारवाई करता देखील. धन्यवाद हरिसदानी, तुम्ही आलात आणि याचं विश्लेषण केलं, तर आमच्या प्रेक्षकांपर्यंत या गोष्टी पोहोचवल्यात, त्याबद्दल. या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजकारण्यांनी देखील थोडासा संसद विवेकबुद्धी आपली जागी ठेवून उत्तरं दिली तर समाजामध्ये आपण काहीतरी सांगतोय आणि पोलिसांवरती कारवाई करायला एक अंकुश आणतोय, याचं तरी भान या समाजापुढे उभं राहील, याची जाणीव स्वतःमध्ये ठेवावी. आणि हे थांबणार कधी हा प्रश्नचिन्ह न उरता याची उत्तरं मिळून कारवाई व्हायला पाहिजे, हीच अपेक्षा. इथं सांगू पाहतो काय